आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची जी काही रणधुमाळी आहे ती बऱ्यापैकी गाजलेली आहे. परिसरात जर पाहिलं तर निवडणुकीचा प्रचार तोफाही दडदडत आहेत, आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. योगायोगाने आपल्याला साकुरी या गावात आल्याच्या नंतर इथले जे स्थानिक उमेदवार आहेत, बेल्ले पंचायत गणासाठी जे उमेदवार उभे आहेत ते भेटलेले आहेत. पांडुरंगजी साळवे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे का त्यांचं विकासाचं विजन कसं असेल, काय सांगाल तुमचं विकासाचं विजन? म्हणजे मी गेली जवळजवळ 12 ते 15 वर्ष या गावचं नेतृत्व केलं. हे नेतृत्व करत असताना त्या काळात योगायोगानं स्नेहलताई शेळके या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर त्यावेळेस आम्ही एक स्मार्ट विलेजची कल्पना घेऊन उतरलो होतो आणि त्या काळात म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी आम्ही जुन्नर तालुक्यात सगळ्यात अगोदर साकुरी गावठाण 100% काँक्रिटीकरण केलं. त्या काळात वर्षाताई पिंगट त्यांचासुद्धा निधी आला. मला पंचायत समिती सदस्य होत्या, त्या स्नेहलताई होते, पांडुरंग पवार साहेब होते. यांच्या माध्यमातून आम्ही साकुरीत स्मार्ट विलेज ही संकल्पना घेऊन गेल्या 10-12 वर्षापूर्वी उतरलो. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून किंवा घड्याळ या चिन्हाच्या माध्यमातून भरपूर असा या गावचा विकास केला. आज तुम्हाला या चौकात जर दिसलं तर काँक्रिटीकरण आम्हीच केलं. एक ग्राम सचिवालयासारखं मोठं ग्राम सचिवालय बांधलं. परत पाण्याची व्यवस्था, आज प्रत्येक घरात 2-2 नळ आहेत, एवढी पाण्याची व्यवस्था मुबलक केली. परत हे आमचं साकुरी गाव जगाच्या पटलावर किंवा एक ऐतिहासिक असं गाव म्हणून काहीतरी ओळख व्हावी म्हणून आम्ही एक मोठं अक्षरधाम मंदिर या गावात बांधण्यासाठी घेतलं आणि ते बरंचसं पूर्ण केलं. आता ते परत पूर्णत्वाकडे जात आहे. मध्यंतरीच्या काळात नोटबंदी असेल किंवा कोरोना संकटामुळे ते थोडंसं थांबलं होतं, पण एक भव्य आणि दिव्य असं एक मंदिरसुद्धा आम्ही या गावात करतो आहे. त्याचप्रमाणे या ग्रामीण भागात शेतकऱ्याची मुलं आहेत, ही मुलं इंग्रजी शिकल्याशिवाय परदेशात जाऊ शकत नाही. त्यांना इंग्लिश शिकता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून एक विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून साकुरी गावात स्थापन केलं. जरी ते खाजगी असलं तर बाकीच्या शाळांच्या मानाने त्याची फी अत्यंत कमी आहे. शेतकऱ्याच्या मुलांची शाळा अशी त्या शाळेची ओळख झालेली आहे आणि त्या शाळेत दरवर्षी हजारो मुलं शिकतात. बरं, त्या शाळेतसुद्धा आम्ही शेतकरी, मी मालक शेतकरी, सगळे मुलं शेतकऱ्यांची, या शेतकऱ्यांच्या मुलासाठी आम्ही काही अडचणी भरपूर समजून घेतो. जर कोणाची परिस्थिती कधी कमी जास्त होती शेतकऱ्यांची तर त्या काळात फी सवलत द्या किंवा कोरोना काळात बरेचसे पालक दगावले, असे 10-12 मुलं आम्ही दत्तक घेतली, काही मुली दत्तक घेतो आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, हा एक उद्देश आमचा साकुरी गावात आहे. आज साकुरी गावात या शाळेत जवळजवळ 50 गावची लांबून बाहेरून मुलं शिकायला येतात. हा सुद्धा आमच्या दृष्टीने एक अभिमानच आहे. आणि गावातील जवळजवळ सगळेच रोड, कुठं काँक्रिटीकरण करत, कुठं डांबरीकरण करत, शेळकेतांच्या माध्यमातून आमच्या गावात एक पिराचा ओढा, या ठिकाणी एक मोठी केटी तयार झाली आणि त्या केटीमुळं आमच्या गावात आज भरपूर म्हणजे असं नापीक क्षेत्र 0% आहे. म्हणजे जे करता येईल शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, मुलांसाठी ते आम्ही सगळं करतो आणि या पुढल्या काळात आमचं व्हिजनही तेच असेल. म्हणजे आता तुम्ही गावासाठी खूप केलं आहे, परंतु आता तुम्ही पंचायत गणातून उभे आहात. बेल्ले पंचायत गणासाठी तुम्ही आता काय तुमचं पुढचं नियोजन असेल? मी कसं आहे, मला शिक्षण जास्त आवडतं. मुलं शिकली पाहिजेत, ती इंग्रजी बोलली पाहिजेत, परदेशात गेली पाहिजे. कारण ज्यावेळेस देश सोडून मुलगा बाहेर जातो त्यावेळेस इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे. याच्यावर मी जास्त फोकस करणार आहे की जे मतदारसंघात 7-8 गावं आहेत तिथं मराठी शाळा आहेत, या मराठी शाळांचे दुरुस्तीकरण करण म्हणा किंवा तिथं आधुनिक शिक्षण कसं मिळेल, तिथं गुणवत्ता कशी वाढेल, याच्याकडे माझा खास करून जास्त भर राहील. आपला शिक्षणाकडे भर राहील. आरोग्याच्या बाबतीत काही तुमचे नियोजन असले तर? आरोग्याच्या बाबतीत सुद्धा चांगलं नियोजन आहे. आता आमच्या गावात सुद्धा पांडुरंग पवार साहेबांच्या माध्यमातून एक मोठं सरकारी दवाखाना मंजूर झालेला आहे. आपण पंचायत गणाच्या बाबतीत विचारतो. पंचायत गणाच्या बाबतीत तर आरोग्यसुद्धा शक्यतो आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार. मोफत आरोग्यसुविधा कशी पुरवता येईल, कारण आज खाजगी हॉस्पिटलं भरपूर मागणी झाली. साधी नॉर्मल एखाद्या भगिनीची जर डिलिव्हरी करायची असेल तर लाख बिल येतं आहे. याच्यावर नियोजन काय करता येईल, गरिबांसाठी कमी खर्चात उपचार कसे मिळतील, हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
आता तुम्ही पंचायत गणात मतदारांच्या गाठी भेटी घेताय, घरोघरी जाताय, तर तिथं तुम्हाला पाठिंबा कसा मिळतोय? काय तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया येतात? काय पाठिंबा फार छान मिळतो, कारण आता आमचे नेते अजितदादा पवार गेले, हे दुःख तर वेगळंच आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रचार बंद केलेला आहे. आम्ही कुठं भोंगा लावित नाही, कुठं झेंडा लावित नाही. फक्त घरोघरी जाऊन अजितदादांचे विचार सगळीकडे आम्ही पटवतो आणि आम्हाला पाठिंबा फार उत्स्फूर्त आहे. कारण काय झालं आहे, आज पवार घराणं आणि ठाकरे घराणं ही दोन घराणं टिकवणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे दोन घराणं म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. पवार घराणं हे शेतकरी कुटुंबात व शेतकऱ्यांसाठी झटतं आहे, तर ठाकरे कुटुंब हे अस्मितेसाठी जगतं आहे. मराठी माणूस टिकला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. म्हणून ह्या दोन घराण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ह्या दोन घराण्यांवर सध्या भरपूर असे संकट यायला लागले, कारण त्या मापाचं सरकारवरून आहे. ही घराणी नष्ट करायचं त्यांनी चंग बांधला आहे. पण आम्ही मतदार बंधू भगिनी किंवा आम्ही स्थानिक लेवलचे उमेदवार ही घराणी नष्ट होऊन देणार नाही. ही घराणी नक्कीच जपणार आणि ती वाढवणारच. समजा मतदार राजांनी किंवा माऊल्यांनी तुम्हाला आशीर्वाद देऊन जर पंचायत समिती सदस्य बनवले, तर त्यांच्या विश्वासाला तुम्ही पात्र ठेवणार का? नक्की पात्र राहू. आम्ही काय करणार, एकदा आम्ही विजयी झालो की प्रत्येक मतदारसंघापर्यंत प्रत्येक मतदाराची कामं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू, त्यांची काही अडीअडचणी जाणून घेऊ, लहान लहान गोष्टीतून त्यांना मदत करू, हे आम्ही नक्की करू. हे होते पांडुरंग मनाजी साळवे, राष्ट्रवादी शिवसेना आघाडी याकडून उमेदवार आहेत बेल्ले पंचायत गणासाठी. यांनी यांचं विकासाचं विजन त्यांनी सांगितलेलं आहे. या पद्धतीने त्यांचं विकास करतील हीच अपेक्षा. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, साकोरी.